Dear students, today we learn acceleration in non-uniform circular motion. Previously what we have learned? Acceleration in UCM. See the difference. फरक दोन्हीतला लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण लर्न केले ॲक्सलरेशन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता इथं मी घेत आहे ॲक्सलरेशन इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नाहीतर आर्टिकल सारखे सारखे वाटतील. फरक आहे. UCM आणि नॉन UCM मधला फरक आहे. UCM म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ UCM? टेल मी. मोशन ऑफ द पार्टिकल along the circumference of the circle with constant speed UCM मध्ये. आणि नॉन UCM मध्ये मोशन ऑफ द पार्टिकल along the circumference of the circle with variable speed or velocity. variable speed or velocity. तर नॉन UCM चा आपण आर्टिकल लर्न करत आहे ॲक्सलरेशन इन नॉन UCM. त्यासाठी काय लागतं बेटा आपल्याला? What is the expression for velocity? Velocity of a particle performing non-UCM is given by. Velocity चे इक्वेशन रिलेशन बिटवीन लिनियर आणि अँग्युलर मध्ये आपण लर्न केलेलं आहे. तर या ठिकाणी डायरेक्टली काय घ्यायचं? We know that a relation between linear and angular velocity is given by. We know that a relation between linear velocity and angular velocity. Linear and angular velocity is given by. काय बेटा सांगा? V vector is equal to omega क्रॉस आर. बरोबर आहे. लिनियर मध्ये आणि अँग्युलर मध्ये काय रिलेशन आहे आपण अगोदर लर्न केलेलं आहे बेटा. तर V इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर. जर व्हेलॉसिटी तुम्हाला दिलं असेल तर ॲक्सलरेशन कसं काढणार सांगा? व्हॉट इज द ॲक्सलरेशन? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे डेरिव्हेटिव्ह. नाउ differentiate above equation with respect to time t, and therefore d by dt of v is equal to d by dt of omega cross r. Mathematical equation. आता पहा इथं काय? नॉन UCM मध्ये अँग्युलर वेलॉसिटी बदलते. अँग्युलर वेलॉसिटी कशी बदलते? UCM मध्ये अँग्युलर वेलॉसिटी पाहता ये प्लेन आहे सर्कल असा. तर UCM मध्ये अँटी क्लॉकवाईज मध्ये असेल तर परपेंडिक्युलर प्लेन डायरेक्ट अपवर्ड अँग्युलर वेलॉसिटी. आणि मॅग्निट्यूड त्याचं कॉन्स्टंट असतं. मॅग्निट्यूड म्हणजे नंबर 2 रेडियन पर सेकंद थ्रूआउट मोशन ते असतं. पण नॉन UCM मध्ये डायरेक्शन सारखं असेल तर मॅग्निट्यूड बदलतं. म्हणजे 2 रेडियन पर सेकंद, 3 रेडियन पर सेकंद, 4 रेडियन पर सेकंद, 5 रेडियन पर सेकंद त्याचं मॅग्निट्यूड कंटिन्युअसली बदलत असतं. हे नॉन UCM मध्ये. आणि रेडियस वेक्टर मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे पण डायरेक्शन रेडियस वेक्टरची सतत बदलते. म्हणून हे दोन फंक्शन जे आहेत मॅथमॅटिक्स मध्ये आपण लर्न केलेले बेटा. कोणतं रे? y इज इक्वल टू एफ ऑफ u इंटू व्ही. प्रॉडक्ट फॉर्म्युला म्हणतो आपण डेरिव्हेटिव्हचा प्रॉडक्ट फॉर्म्युला म्हणतो. y इज इक्वल टू एफ ऑफ u इंटू व्ही. आठवतं ना? मॅथमॅटिकल मेथड्समध्ये डेरिव्हेटिव्हचा व्हिडिओ पहा. y इज इक्वल टू एफ ऑफ u इंटू व्ही. काय येतं फॉर्म्युला सांगा? dy बाय dx इज इक्वल टू u इंटू dv बाय dx प्लस v इंटू du बाय dx. लक्षात आला का हा फॉर्म्युला? या फॉर्म्युल्याच्या साईडने इथं आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. प्रॉडक्ट फॉर्म्युला. पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, हे पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा, प्लस दुसरं फंक्शन कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह पहिल्याचं घ्यायचं बेटा. याला म्हणतो आपण मॅथमॅटिक्स मधला प्रॉडक्ट फॉर्म्युला.
तर या ठिकाणी काय असेल, हे u आणि हे v. सांगा बरं आता कसा डेरिव्हेटिव्ह येईल. म्हणजे पहिलं फंक्शन ओमेगा कॉन्स्टंट क्रॉस dr/dt व्हेक्टर फॉर्मॅटमध्ये आहे म्हणून क्रॉस लक्ष ठेव. पहिलं फंक्शन दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, पहिलं फंक्शन दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस, आता बेटा दुसरं फंक्शन पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह आहे ना, म्हणून इथं पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, ऑर्डर बदलता येत नाही व्हेक्टरमध्ये, आणि क्रॉस आर म्हणजे पहिलं फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह क्रॉस दुसरं फंक्शन. नाहीतर तुम्ही आर क्रॉस डी ओमेगा/dt घेचाल, असं घेता येत नाही. तर या फंक्शनचं पहिलं कॉन्स्टंट दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसरं फंक्शन कॉन्स्टंट, आणि dv/dt रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट एक्सेलरेशन, and acceleration a is equal to omega dr/dt. सांगा बेटा काय, dr/dt rate of change of radius vector with respect to time is nothing but linear velocity. म्हणजे इथं लक्षात घ्या, that is dr/dt is equal to v and d omega/dt is equal to alpha. लक्षात येतं का रे. म्हणजे हे तुम्हाला रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस वेक्टर, रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस वेक्टर विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट वेलॉसिटी वेक्टर, आणि रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट अँग्युलर एक्सेलरेशन. हे ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे बेटा. आणि म्हणून आपल्याला काय, देअरफॉर वेक्टर ए इज इक्वल टू ओमेगा क्रॉस dr/dt म्हणजे v प्लस d omega/dt म्हणजे अल्फा क्रॉस आर, अल्फा क्रॉस आर. आता हे पाहायचं, तुम्हाला माहित आहे इथं सर्कल असं असेल तर या सर्कलमध्ये लिनियर वेलॉसिटी ही असे असते बेटा, आणि याला परपेंडिक्युलर डायरेक्शनला ओमेगा, या दोन्हीमधला अँगल 90 असतो, या दोन्हीमधला अँगल 90 असतो. आणि मग याला काय, a क्रॉस b इज इक्वल टू ab साइन 90, साइन 90 ची 1, म्हणजे याला आपण काय म्हणतो, रेडियल एक्सेलरेशन AR. हा रेडियल एक्सेलरेशन ओमेगा क्रॉस v इज नथिंग बट रेडियल एक्सेलरेशन, अँड धिस एक्सेलरेशन इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर अलॉंग द रेडियस. आणि हे अल्फा क्रॉस आर जे आहे हे टेंजेन्शियल एक्सेलरेशन आहे बेटा. हे कोणतं एक्सेलरेशन आहे, टेंजेन्शियल एक्सेलरेशन. तुम्हाला इथं फिगर काढून दाखवतो मी. या ठिकाणी जे असेल हे फिगर काढून तुम्हाला क्लिअर करता येतं. पहा आता ही फिगर, असा हा सर्कल बेटा, आणि इथं सेंटर ऑफ द सर्कल, आणि पार्टिकल इज मुव्हिंग इन ए अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आता या ठिकाणी जे पार्टिकल असेल इथं, या पार्टिकलवरचं एक्सेलरेशन, आता हे रेडियल एक्सेलरेशन म्हणजे टुवर्ड्स द सेंटर, याला AR वेक्टर. आणि दुसरं एक्सेलरेशन कोणतं आहे, टँजेन्शियल एक्सेलरेशन. टँजेन्शियल एक्सेलरेशन म्हणजे टँजंट टू द सर्क्युलर पाथ. आता सर्क्युलर पाथ इथं आहे, याला टँजंट असं, याला म्हणतो AT, टँजेन्शियल एक्सेलरेशन. आता एक एक्सेलरेशन या डायरेक्शनला आहे, या दोन्हीमधला अँगल 90 डिग्री असतो. आणि याचा रिझल्टंट कसा काढतो आपण, तुम्हाला माहित आहे, वेक्टर A असा असेल आणि वेक्टर B असं असेल, आणि हा वेक्टर A असेल, तर रिझल्टंट बाय कम्प्लिटिंग दिस पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम, स्केलर आणि वेक्टर किती इम्पॉर्टंट टॉपिक आहे पहा, प्रत्येक ठिकाणी रेफरन्सला येतो. म्हणून मी तुम्हाला स्केलर्स आणि वेक्टर अत्यंत सिंपल लँग्वेजमध्ये, साध्या सोप्या भाषेमध्ये खूप दिवस घेतला तो, कारण तो बेसिक टॉपिक आहे. कुठेही रेफरन्स येतो, त्याची कन्सेप्ट तिथंच क्लिअर झाली पाहिजे. म्हणून आता आपल्याला काय घेतलं, हा एक वेक्टर आपण इथं घेतला, हा दुसरा वेक्टर घेतला, या दोघाचा रिझल्टंट वेक्टर कोणता येतो, रिझल्टंट वेक्टर बाय कम्प्लिटिंग दिस पॅरलेलोग्राम. बेटा हा जो पॅरलेलोग्राम आहे हा असा पॅरलेलोग्राम आपण कंप्लीट केला असा. हे पहा, हा वेक्टर तुमचा टँजेन्शियल, हा रेडियल,
आणि हा जो दिलेला रिझल्टंट व्हेक्टर ए इथं काढलेला आहे आपण. हा रिझल्टंट व्हेक्टर कोणता? ए. म्हणून फिगरमध्ये आपण दाखवलं इथं काय दाखवलं? पार्टिकल युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म पार्टिकल नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. तर या पार्टिकलवरती रिझल्टंट ॲक्सलरेशन ए आणि या ॲक्सलरेशनचे दोन कॉम्पोनंट, एक रेडियल ॲक्सलरेशन, त्याला रेडियल का म्हणलेलं आहे? इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर अलॉंग द रेडियस. आणि दुसरा ॲक्सलरेशन टँजंट टू द सर्क्युलर पाथ, टँजंट टू द सर्क्युलर पाथ, म्हणून त्या ॲक्सलरेशनला आपण म्हणलेलं आहे टँजेन्शियल ॲक्सलरेशन. आणि मग रिझल्टंट पॅरलेलोग्राम कंप्लीट केला कोणता? हा इथं ओ ए, हा पॉइंट बी आणि सी. बाय कम्प्लिटिंग द पॅरलेलोग्राम ओ ए बी सी आणि रिझल्टंट ए इज इक्वल टू, सांगा तुम्ही लर्न केलेलं आहे काय? वेक्टर पी आणि क्यू मध्ये आपण काढलं होतं पॅरलेलोग्राम. रिझल्टंट वेक्टर आर इज इक्वल टू रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. थिटा 90 डिग्री असेल, आठवतं का तुम्हाला? इथं रेफरन्सला देतो बेटा. आर इज इक्वल टू रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा पॅरलेलोग्राम लॉमध्ये. आता हा पहिला वेक्टर इकडे दाखवणारा, हा दुसरा वेक्टर या डायरेक्शनला, याचा रिझल्टंट वेक्टर मधून निघालेला. आणि तो रिझल्टंट वेक्टर 90 पेक्षा वेगळा अँगल असेल तर कॉस थिटा आणि 90 असेल तर कॉस 90ची किंमत 0, म्हणजे ही टर्म तुमची ॲटोमॅटिकली 0 होऊन जाते. ही टर्म 0 होऊन जाते. मग काय येतं? आर इज इक्वल टू रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर येतं. तसं इथं काय येईल? ए आर स्क्वेअर प्लस ए टी स्क्वेअर, रिझल्टंट ए आर स्क्वेअर प्लस ए टी स्क्वेअर. म्हणून लक्षात ठेवा, मॅग्निट्यूड जे असेल नॉन युसीएममध्ये, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये, रिझल्टंट इज इक्वल टू रूट ऑफ ए आर स्क्वेअर प्लस ए टी स्क्वेअर. आता इथं लिहा वेअर ए आर रेडियल ॲक्सलरेशन, रेडियल ॲक्सलरेशन आणि ए टी टँजेन्शियल ॲक्सलरेशन. एक रेडियल ॲक्सलरेशन आहे आणि दुसरं टँजेन्शियल ॲक्सलरेशन आहे. वन इज द रेडियल ॲक्सलरेशन अलॉंग द रेडियस, रेडियल ॲक्सलरेशन along the radius and towards the center along the radius towards the center. आणि टँजेन्शियल ॲक्सलरेशन याला काय म्हणतो? टँजंट टू दी सर्क्युलर पाथ, टँजंट टू दी सर्क्युलर पाथ. आणि ए आर आणि ए टी टँजेन्शियल ॲक्सलरेशन, ए आर आणि ए टी टँजेन्शियल ॲक्सलरेशन. हे लक्षात ठेवायचं आहे. हा अत्यंत महत्त्वाचा फॉर्म्युला आहे तुम्हाला. ए इज इक्वल टू रूट ऑफ ए आर स्क्वेअर प्लस ए टी स्क्वेअर. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट ॲक्सलरेशन in non-uniform circular motion. Magnitude of resultant acceleration in non-uniform circular motion is root of AR, radial acceleration चा square plus tangential acceleration चा square. Radial acceleration चा square plus tangential acceleration चा square. आता त्यामध्ये बेटा डायरेक्शन याचं कसं येतं? आता डायरेक्शन, रिझल्टंट ॲक्सलरेशन एचं डायरेक्शन आपल्याला पाहूया. लेट अल्फा बी द अँगल बिटवीन. आता पहा इथं फिगरमध्ये दाखवतो बेटा. हा अल्फा अँगल आहे आणि हा बीटा, आणि अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90 डिग्री. दोघांची किंमत, अल्फा कशामधला अँगल आहे?
रिझल्टंट आणि टँजेन्शियल ॲक्सलरेशन मधला. म्हणून इथं काय, लेट अल्फा बी द अँगल बिटवीन रिझल्टंट ॲक्सलरेशन अँड रिझल्टंट ॲक्सलरेशन अँड टँजेन्शियल ॲक्सलरेशन. टँजेन्शियल ॲक्सलरेशन, रिझल्टंट ॲक्सलरेशन अँड टँजेन्शियल ॲक्सलरेशन मधला अँगल. अँड फ्रॉम जॉमेट्री ऑफ फिगर, फ्रॉम जॉमेट्री ऑफ फिगर, पहा बेटा फिगरकडे पहा. हा राईट अँगल ट्रायंगल कोणता, ए, हा घेतलात ए बी सी मध्ये. फ्रॉम जॉमेट्री ऑफ फिगर राईट अँगल ट्रायंगल ए बी सी टॅन ऑफ अल्फा इज इक्वल टू, सांगा बरं मला काय येतं. टॅन अल्फा बरोबर आहे, टॅन अल्फा म्हणजे समोरची बाजू म्हणजे रेडियल एक्सलेशन, ए आर अपॉन ए टी, ए आर अपॉन ए टी. टँजेन्शियल एक्सलेशन ए आर अपॉन ए टी. आणि परत बेटा इथं आता पुढे लेट, पुढचं सांगा आता मला, बीटा कशामधला अँगल आहे, लेट बीटा बी द अँगल बिटवीन, कशामधला सांगा, पहा तिकडे फिगरकडे. लेट बीटा बी द अँगल बिटवीन, बीटा बी द अँगल बिटवीन रिझल्टंट अँड रेडियल एक्सलेशन, रिझल्टंट अँड रेडियल एक्सलेशन, रिझल्टंट अँड रेडियल एक्सलेशन. फ्रॉम फिगर राईट अँगल ट्रायंगल कोणता बेटा, हा ओ ए सी, ओ ए सी. पहा टॅन ऑफ बीटा इज इक्वल टू, टेल मी, सांगा बरं फिगरवरून, टॅन बीटा इज इक्वल टू अपोजिट साईड. टॅन म्हणजे रिलेशन काय, अपोजिट अपॉन ॲडजेसेंट, अपोजिट साईड अपॉन ॲडजेसेंट साईड. अपोजिट साईड काय आहे, ए टी, बरोबर आहे का, हे ए टी आहे तर हे सुद्धा ए टी, ए टी अपॉन ए आर. सो दॅट इज इक्वल टू हिअर डायरेक्शन. त्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं मी, डायरेक्शन सांगितलं बेटा. आता नॉन युसीएम आणि युसीएम मध्ये, नॉन युसीएम मध्ये आणि युसीएम मध्ये ॲक्सलेशन आपण वर्कआउट केलेलं आहे, कॅल्क्युलेट केलेलं आहे. ॲक्सलेशन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड ॲक्सलेशन इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, दोन्हीमध्येही हे ॲक्सलेशन पार्टिकलवरती ॲक्ट होतं. युसीएम मध्ये फक्त एकच ॲक्सलेशन असतं, कोणतं, युसीएम मध्ये फक्त एकच ॲक्सलेशन आहे, कोणतं ॲक्सलेशन, रेडियल ॲक्सलेशन, सेंट्रिपेटल ॲक्सलेशन. आपण ए आर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर, आर ओमेगा स्क्वेअर. आणि नॉन युसीएम मध्ये रेडियल ॲक्सलेशन तर असतंच, सोबत त्याच्या टँजेन्शियल ॲक्सलेशन सुद्धा असतं. रेडियल ॲक्सलेशन प्लस टँजेन्शियल ॲक्सलेशन हे दोन्ही ॲक्सलेशन ॲक्ट होतात. आणि मग आपण बेटा इथं जे घेतलेलं आहे हे दोन ॲक्सलेशन, हे रेडियल आणि हा टँजेन्शियल, हे दोन्ही ॲक्सलेशन त्या पार्टिकलवरती सायमल्टेनियसली ॲक्ट होतात. मी परत तुम्हाला सांगत आहे, सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळेस एक कॉम्पोनंट रेडियल आणि दुसरा कॉम्पोनंट टँजेन्शियल, दोन्हीही ॲक्सलेशन त्या पार्टिकलवरती ॲक्ट होतात. म्हणजे एक युसीएम असतो आणि दुसरा नॉन युसीएम असतो. अँड बोथ द ॲक्सलेशन ॲक्ट्स ऑन द पार्टिकल सायमल्टेनियसली. आता पहा बेटा, आता मी सांगतो तुम्हाला फॉर्म्युला, ए इज इक्वल टू ए आर प्लस ए टी वेक्टर फॉर्मॅटमध्ये, आणि याचं मॅग्निट्यूड इज इक्वल टू ए आर स्क्वेअर प्लस ए टी स्क्वेअर. आता मला सांगा तुम्ही, if a r is equal to 0, then a is equal to 80. म्हणजे या पार्टिकलला सेंटरकडे ओढणारं ॲक्सलेशन नाही, म्हणजे हे कट केलं असं, रिमूव्ह केलं तर तो पार्टिकल सरळ टेंजंट जाईल ना, स्ट्रेट लाईन. देन ए आर इज इक्वल टू 80, दॅट इज particle is
moving along tangent to the circular path. टँजंट टू दी सर्क्युलर पाथ. तो सरळ पार्टिकल म्हणजे आता उदाहरणार्थ एक छोटासा दगड घेतलात तुम्ही, दोरी बांधलात त्याला, असं फिरवत आहे, बरोबर आहे, आणि ती दोरी कट केलात तर सरळ काय होईल, टँजन्शियल पाथनं पार्टिकल मूव्ह होईल. म्हणजे जर त्या पार्टिकलचं रेडियल ॲक्सलरेशन म्हणजे सेंटरकडे ओढणारं ॲक्सलरेशन जर नाहीसं केलं तर तो पार्टिकल सरळ रेषेमध्ये निघून जाईल, टँजंट टू द सर्क्युलर पाथ. आता बेटा हे पहिली केस घेतलं. आता दुसरी, इफ AT इज इक्वल टू 0 घेतलं मी, टँजन्शियल ॲक्सलरेशन 0 केलं तर काय होईल, देन A इज इक्वल टू AR. A इज इक्वल टू AR या इक्वेशनमध्ये ठेवा ना. टँजन्शियल ॲक्सलरेशन 0 म्हणजे A इज इक्वल टू रूट ऑफ AR स्क्वेअर, स्क्वेअर रूट निघाला तर AR. then particle performing UCM. पार्टिकल कोणती मोशन परफॉर्म करतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कारण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये एकच ॲक्सलरेशन असतं आणि ते कोणतं ॲक्सलरेशन असतं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये एकच ॲक्सलरेशन असतं आणि ते म्हणजे रेडियल ॲक्सलरेशन. आता बेटा तिसरी केस, इफ AR इज नॉट इक्वल टू AT इज नॉट इक्वल टू 0. AR आणि AT नॉन झिरो असतील, दोन्हीही ॲक्ट होत असतील, दोन्ही झिरो नसतील, AR आणि AT इक्वल नाहीत आणि 0 पण नाहीत, मग अशा वेळेस काय होतं, then A is equal to root of AR square plus AT square. Then the particle performing non-UCM, the particle performing non-UCM, particle performing non-UCM म्हणजे ही नॉन UCM. ही केसेस काही वेळेस विचारलेले आहेत ऑब्जेक्टिव्हमध्ये थेरॉटिकली. पर्टिक्युलरली हे कशामध्ये जास्त विचारतात, CET मध्ये. पाठीमागचे पेपर जर CETचे पाहिलात तर तुम्हाला CET मध्ये हे सुद्धा विचारलेलं दिसेल. हे डायरेक्शन पण विचारलेलं आहे, म्हणून हे आर्टिकल पर्टिक्युलरली न्यूमरिकलसाठी इम्पॉर्टंट आहे आणि ऑब्जेक्टिव्ह एक्झाम MCQच्या एक्झामसाठी कोणत्याही, नीट असेल, JEE असेल, CET असेल, अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी हे आर्टिकल अत्यंत महत्त्वाचं आहे. मग आपण काय कंप्लीट केलेलं आहे, ॲक्सलरेशन इन नॉन UCM. ॲक्सलरेशन इन नॉन UCM हे आर्टिकल छोटंसं आपण इथं कंप्लीट केलेलं आहे बेटा. हे कमीत कमी 1-2-3 वेळेस तर व्हिडिओ पहा, कारण प्युअरली मॅथमॅटिकल आर्टिकल आहे, प्युअरली मॅथमॅटिकल बेस आहे याला, आणि याला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला, मॅथमॅटिकल बेस आहे, डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे, वेक्टरचे कन्सेप्ट आहेत, आणि ते वेक्टरचे कन्सेप्ट क्लिअर असेल तर आर्टिकल हे समजायला फार फार सोपं आहे. आणि याचे न्यूमरिकल सॉल्व करतो त्यावेळेस तुम्हाला हे फॉर्म्युले रिकॉल झाले पाहिजेत, आणि मग हा बेसिक कन्सेप्ट आपला लर्न झालेला आहे, ॲक्सलरेशन इन नॉन UCM.